नमस्कार सर्वांना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तापत्रयाने मम देह तापला, विश्रांती कोणी नच देतसे मला. दैवे तुझे हे पद लाभले मला, दत्ता कृपा साऊली दे नमू तुला. तर परवा आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आपल्याला काय सेवा किंवा काय दान करायचं आहे ते आपण बघूया. बऱ्याच जणांना पारायण करायला शक्य झाले नाही, सो त्या लोकांनी आणि ज्यांनी पारायण केले आहे त्यांनीसुद्धा या सेवा आणि उपाय करा, म्हणजे दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील. तर गुरुवारी आपण काय सेवा करायची आहे आणि कोणकोणत्या वस्तू दान करायच्या आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर गुरुवारी तुम्ही गुरुचरित्राचा 18वा अध्याय किंवा त्याच्यानंतर गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा तुम्ही वाचू शकता. हे दोन्ही तुम्ही अध्याय त्या दिवशी वाचू शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे संक्षिप्त गुरुचरित्र ह्याची पोथी असेलच तर ती तुम्ही त्या दिवशी वाचू शकता. किंवा तुम्हाला दत्तबावनी माहिती असेल, दत्तबावनी एक ॲटम बॉम्ब मानला गेलेला आहे, तर ती तुम्ही सकाळ संध्याकाळ ऐकू शकता. नंतर दत्त नामावली तुम्ही ऐकू शकता किंवा वाचू शकता. दत्तस्तवन तुम्ही वाचू शकता. दत्तस्तुती तुम्ही वाचू शकता. दत्तभक्त टेंबेस्वामी विरचित घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे 11 खेपा किंवा 21 खेपा आपण म्हणू शकता. हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आणि ह्याचा सेपरेट व्हिडिओ मी करेनच, पण हे तुम्ही वाचू शकता. बरं, इथं शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे तुम्ही विष्णू सहस्रनाम आणि कुंकुमार्जन करायला विसरायचं नाही आहे. अमावस्या आहे तरी कुंकुमार्जन करायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा तुम्ही 108 खेपा जप करू शकता किंवा ओम द्राम चिरंजीवीने नमहा ह्या दत्तगुरूंचा अतिशय प्रभावी आणि दुर्मिळ मंत्र आहे, ह्याचा पण तुम्ही 108 खेपा जप करू शकता. आता तुम्हाला माहिती आहे की दत्त महाराजांना पिवळा रंग खूप आवडतो, त्यामुळे त्या दिवशी तुम्ही काय काय वस्तू दान करायच्या आहेत हे आपण बघूया. तर त्या दिवशी तुम्ही पिवळी चण्याची डाळ दान करू शकता. त्याच्यानंतर पिवळी मुगाची डाळ आहे आपल्याकडे ती दान करू शकता. किंवा पिवळी केळी आपल्या मार्केटमध्ये सहज मिळून जातील, आपण तीही दान करू शकता. त्यानंतर पिवळा चाफा किंवा तुमच्याकडे पिवळा गोंडा असेल ते दान करू शकता. पिवळी हळद आपण जी आहे ती आपण दान करू शकतो. त्याच्यानंतर पिवळा भोपळा सहज शक्यपणे दान करू शकतो. पिवळं वस्त्र हे अत्यंत दत्त महाराजांना प्रिय आहे, ते तुम्ही दान करू शकता. पिवळं रंगवलेलं जानवं हे तुम्ही दान करू शकता. त्यानंतर पिवळ्या अक्षता आहेत त्याही तुम्ही दान करू शकता. किंवा पिवळी मोहरी आहे ती पण तुम्ही दान करू शकता. खूप महत्त्वाचं म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दत्त महाराजांना उदबत्ती किंवा अगरबत्ती आणि धूप हा दाखवायला विसरू नका. त्यांना धूप हा अत्यंत प्रिय आहे, सो घरामध्ये छान धूप घाला. गुरुवारी महाराजांची छान आरती करा दोन्ही वेळेला. त्यांना खडी साखर दाखवा किंवा दूध साखर दाखवा किंवा खीर करून दाखवली तरीही चालेल आणि छान यथासांग सेवा करा. तुम्हाला जेवढं होईल तेवढं दान करा, म्हणजे दत्तगुरूंची तुमच्यावर कायम कृपा राहील आणि पुढे सगळं छान होईल. तर ह्या सेवा आणि दान हे नक्की करा आणि शेवटचा गुरुवार छान साजरा करा. श्री स्वामी समर्थ.